जळगाव पोलीस दलातर्फे पहाराच्या माध्यमातून स्मार्टग्रस्त सुरक्षित शहर या ई-बीट प्रणालीचे आज दिनांक 24 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या ई-बीट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले असून जळगाव शहरात अनेक ठिकाणी सुरक्षितग्रस्त वाढावी याच उद्देशाने जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या पहारा प्रणालीचे यावेळी उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुरक्षितग्रस्त होणार असून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही ई-बीट प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याची भावना या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केली आहे। आज पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-बीट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये जवळपास काही जिल्ह्यांमध्ये जरी ही प्रणाली वापरली गेली असली तरी जळगाव जिल्ह्यामध्ये ही प्रणालीचा वापर कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती आदरणीय एस.पी. मोदांनी आपल्याला दिलेली आहे। खरं म्हणायला गेलं तर साहेबांनी सांगितलेल्या बारक्या बारक्या गोष्टी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। एखाद्या वेळेस ट्रिपल सीट जरी माणूस गाडीवर जात असला आणि त्याला माहीत पडलं की समोर पोलीस बसला आहे तर तो कमीत कमी एक तरी खाली उतरवून देतो, म्हणजे ही परिस्थिती आहे। त्यामुळे एक प्रकारचं आपला कोणीतरी राखण करणारा माणूस इथे बसला आहे याची जाणीव या निमित्ताने होणार आहे। आणि त्याप्रमाणे आपण आमच्याकडे मोठे मोठे काही ट्रान्सपोर्ट असतात की त्यांच्याकडे गाड्यांचं फार मोठं लोड असतो, मग ते प्रत्येक गाडी कशी चेक करायची तर मग ते GPS प्रणाली गाडी करता वापरतात। म्हणजे आपण एक आडव्या भाषेने जर सांगायला म्हणलं तर आपला माणूस कुठे आहे हे बघण्याची आता पुन्हा PI साहेबांना बघण्याची गरज नाही, कारण त्यांना पोलीस स्टेशनमध्येच कळणार आहे की आपला माणूस कुठे आहे। त्यातल्या त्यात जे हिस्ट्री सीटर आहे किंवा जेव्हा ते शहरामध्ये त्यांचं नाव काळ्या यादीमध्ये आहे अशा लोकांची सुद्धा माहिती या प्रणालीमध्ये आहे, जेणेकरून शहराला जी सुरक्षितता पाहिजे, शहरामध्ये जो पोलिसांचा दरारा पाहिजे किंवा शहरामध्ये जो पोलिसांचा धाक पाहिजे त्याच्याकरता ही प्रणाली या ठिकाणी वापरली जाते। आणि याच्यामध्ये निश्चितपणाने पोलीस बांधवांना काही प्रमाणामध्ये जे खोटं बोलत होते ते आता बोलता येणार नाही। काही ठिकाणी आता मी गेलो आणि तिथे मी काम करून घेतलं तर 30 मिनिटं आपल्याला त्या स्पॉटला थांबल्याशिवाय कुठला स्पॉट ओपन होणार नाही हे साहेबांनी आता सूचना देऊन टाकलेल्या आहे। त्यामुळे निश्चितपणाने आपल्या शहरामध्ये शांतता राहण्याकरता एक चांगला उपक्रम या ठिकाणी एस.पी. मोदांनी केलेला आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आपण जळगाव शहरामध्ये ठीक आहे, काही गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी बऱ्याच आपल्यावर तक्रारी येत असतात, आपल्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात, पण जर आपण पूर्ण पोलीस यंत्रणेकडे मागच्या 2-3 वर्षामध्ये लक्ष घातलं तर मग पोलीस प्रशासनामध्ये सुविधा असतील, त्याच्यामध्ये पोलिसांचं मनोबल वाढवण्याकरता ज्या गोष्टी आपल्याला करता येतात। मग आपल्याकडे वाहनांची कमतरता मागच्या काळामध्ये होती, की वाहनांची जसजशी डिमांड एस.पी. मोदांनी आपल्याकडे केली तसतशी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण ती पण प्रणाली आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला। ज्याप्रमाणे बीट सिस्टीम इथं सुरक्षित करण्याचा प्रयत्न होतोय किंवा त्या पॉईंटला सुरक्षित करण्याचा प्रयत्न होतोय, त्याप्रमाणे बीट हवालदारापर्यंत आपली मोटरबाईक सुद्धा आपण पोहोचवली, म्हणजे त्याला जोडून आपण हे काम करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जिथं जिथं पोलीस स्टेशनचे लक्षात आले, म्हणजे साहेबांच्या काळामध्ये मला तरी असं वाटतं की चोपडासारखं जे शहर आहे जिथे इंग्रजांच्या काळामध्ये पोलीस कॉलनी होती, आज तिथे फार मोठं काम पोलिसांकरता होत आहे। म्हणजे आपण एकाच बाजूने हे लक्ष देतो असं नाही आहे, तर पोलिसांच्या ज्या अडचणी आहेत त्या पण आपण बघतोय, पोलिसांना काय दिलं पाहिजे ते पण आपण बघतोय, आणि नवीन जी टेक्नॉलॉजी जगामध्ये वापरली जाते आहे त्याच्या मागं आपण जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि मला खात्री आहे की या प्रणालीमुळे शहरामध्ये किंवा जवळपास 1300च्या वरती पॉईंट आपण बघतोय की ते त्यांनी निवडलेले, अजून त्याच्यातही वाढ होऊ शकते। त्यामुळे निश्चितपणाने याच्यामुळे होणारे गुन्हे झाल्यानंतर जाण्यापेक्षा तो गुन्हा होऊच नाही याच्याकरता हा प्रयत्न आहे। पोलिसांच्या कामामध्ये भरपूर काम आहे, त्याच्यामध्ये
क्राईम पेट्रोलिंगद्वारे होणारं क्राईम प्रिव्हेन्शन आमचं नेमका मेजर कामामध्ये एक क्राईम डिटेक्शन आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, त्याच्यानंतर क्राईम प्रिव्हेन्शन आहे. आणि क्राईम प्रिव्हेन्शन करण्यामध्ये एक आरोपीनं पकडली ही क्राईम प्रिव्हेन्शन होईल, किंवा म्हणजे आपण होणारे गुन्हे एकदा घडल्यानंतर पकडण्यात वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि होऊ द्यायचं नाहीये, ही एक क्राईम प्रिव्हेन्शन आहे. होऊनच नाही द्यायचं त्याच्यासाठी आपल्याला क्राईम पेट्रोलिंग नेहमी करत असतात. वर्षानुवर्ष आपली पेट्रोलिंग चालूच आहे. पेट्रोलिंग करणं ही सर्व आपण नेहमी करत असतात. आणि काही वर्षापूर्वी आपलं पोलीस आपला शेट्टी आणि सायकलमध्ये फिरायचा. त्याच्यानंतर म्हणजे आता जसं आपल्याकडे पैसे आल्याने टेक्नॉलॉजी वाढला, त्याच्यानंतर मोटरसायकल देखील आपल्याकडे आलेला आहे. आणि पूर्ण जिल्हाभरात पेट्रोलिंग करण्यासाठी यावर्षी DPDC मधून देखील आपल्याला 101 टू व्हीलर भेटलेले होते आणि काही 4 व्हीलर देखील भेटलेले आहे. ही पेट्रोलिंग आम्ही नेहमी नेमत आहेत. आम्ही सर्व खूप काही प्लॅन्स तयार केलेले आहेत आणि प्लॅन्स ज्या पद्धतीने तयार होत आहेत ते याच्या आधीपेक्षा डेफिनेटली चांगलं आहे. बट आता अजूनही त्याच्यापेक्षा अजूनही चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपलं जे पेट्रोलिंग प्लॅन्स मध्ये म्हणजे आपण नेमत आहेत आणि हवालदारांना आणि जे कोणाला ड्युटी देत आहेत त्यांना या ठिकाणी या टायमामध्ये पोहोचून जा, या ठिकाणी या टायमामध्ये पोहोचून जा आणि तोंडी सांगतायत आणि एक्झॅक्टली त्यांनी पोहोचलं किंवा नाही ही बघायचं किंवा त्यांचा एक्झॅक्टली आम्ही स्क्रुटनाइज करायचं, मॉनिटरिंग करायचं आमच्याकडे कोणतेही माध्यम नव्हते. आणि आधी एकदा जळगाव शहरामध्ये एक QR कोड स्कॅन करण्याचं पण प्रणाली एकदा सुरू केलं होतं काही वर्षापूर्वी. ते QR कोड स्कॅन करायचं तर त्याच्यामध्ये काही लोकांनी शॉर्टकट काढला. QR कोडचं त्यांनी एका ठिकाणी जर QR कोड ठेवला त्याचाच फोटो काढून म्हणजे आपला पोलीस स्टेशनला बसून त्याने स्कॅन करायचा, असेही काही लोकांनी शॉर्टकट काढले होते. आणि ही सर्व शॉर्टकट काही लोकांनी करतायत आणि याच म्हणजे बिलकुल म्हणजे याच्यामध्ये कोणी असे शॉर्टकट कोणी करणार नाही. एक्झॅक्टली आपला जे उद्देश आहे त्या उद्देशाप्रमाणेच आपल्याला चालेल. मग त्याच्यासाठी ही एक ऍप्लिकेशन आहे. ही ऍप्लिकेशन फक्त GPS माध्यमातूनच होत आहे. आता मला इकडे बसून मी अजंता चौकाचं मला इकडे स्पीड पंच करता येत नाही. मला अजंता चौकाकडे जावं लागेल, जे नेमलेल्या पॉईंटवर जावं लागेल. ते पॉईंटच्या 50 मीटर परिसरामध्येच तुम्हाला ही पॉईंट पंच करता येईल. त्याच्यापेक्षा पुढे किंवा मागे आपल्याला पॉईंट ऍक्टिव्हेट बी होणार नाही. आणि परत कोणाला वाटतं की म्हणजे माझ्याऐवजी दुसऱ्या माणसाला पाठवू, बट ही जे ऍप्लिकेशन आहे म्हणजे आपला मोबाईल फोन नंबर सोबत आपला IMEI नंबरचा पण टॅग आहे. IMEI नंबर टॅग असल्यामुळे दुसऱ्या माणसाला पाठवणं शक्य नाही. तो स्वतः तेच माणसं जायचं आणि त्याच टायमाला तिकडे जायचं आहे. आणि काही लोकांना ही डाऊट येत असेल की म्हणजे 30 पॉईंट दिलेले आहे त्यांना पूर्ण दिवसभरात. 30 पॉईंट काय एक अर्धा तासामध्ये किंवा तासभरात फिरते आणि बाकी निवांत बसतील असे नाहीये. प्रत्येक ठिकाणी एखाद्या अजिंक्य टोकाला त्याला गेल्यानंतर त्यांना किमान अर्धा तास थांबायचं आहे. थांबलं तरच म्हणजे पुढच्या पॉईंट ऍक्टिव्हेट होईल. म्हणजे पुढच्या पॉईंटवर लगेच तिथं पोहोचल्यानंतर पुढच्या पॉईंटवर जाणं शक्य नाहीये. सो ही एक पेट्रोलिंग डेफिनेटली रोडवरती पोलीस प्रेझेन्स दिसतील. रोडवरती पोलीस दिसलं की म्हणजे आताही लहान असताना आपल्याला सर्वांना आठवतं की म्हणजे पोलीस काय चेक बी नाही केला, म्हणजे फक्त आता बसलं बी म्हणजे आपलं भरपूर काही गोष्टी आपलं प्रिव्हेंट होऊन जातात. म्हणजे भरपूर वेळेला आधी जे चोरी करणारे माणसं असतील म्हणजे आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूशन मध्ये वगैरे विचारताय तू ते दिवशी आला होता का चोरी नाही केलं सर, तिथे बसलो होतं. त्यांनी काय विचारलं नाही, काय पोलीस फक्त बसले होते. त्यांनी दिसूनच म्हणजे काय क्राईम प्रिव्हेंट होऊन जाते. सो ही एक डेफिनेटली पोलीस प्रेझेन्स वाढल्यावर डेफिनेटली क्राईम प्रिव्हेंशन होईल. गुन्हेगारी प्रवृत्तीचं लोकांचं त्यांच्याकडे गुन्हा करण्याचं प्रमाण कमी होईल. ही सर्व डेफिनेटली आपल्याला फायदा होईल असं आमची अपेक्षा आहे. ही चांगल्या पद्धतीने आम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ. त्याच्यासोबत